जय जिनेंद्र. मी सौ कोरे KS रत्नात्रय एज्युकेशन सोसायटी संचलित रत्नात्रय इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज मांडवे येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण दशलक्षण पर्व व त्यामध्ये असणारे 10 धर्म यांची माहिती व महत्त्व जाणून घेण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. आजचा तिसरा धर्म म्हणजे उत्तम आर्जव धर्म. उत्तम आर्जव याचा अर्थ काय तर सरळ परिणाम व सरळ भाव म्हणजेच आर्जव. जेव्हा व्यक्ती अपयशी होते तेव्हा त्याच्यामध्ये क्रोधाची उत्पत्ती होते आणि जर तीच व्यक्ती सफल झाली तर तिच्यामध्ये अहंकार उत्पन्न होतो आणि ज्या वेळेला ती व्यक्ती कमजोर पडते त्यावेळेला ती कपट व छल यांचा आधार घेऊन आपलं कार्य साध्य करण्याचा प्रयत्न करते, दुसऱ्यांना त्रास देते, विश्वासघात करते. एक गोष्ट मानवाने नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, दुसऱ्यांना जर छळलं तर त्याचा त्रास आपल्यालाही होणार असतो. एखाद्यासाठी जर खड्डा खणला तर त्या खड्ड्यात आधी आपल्याला उतरावं लागतं आणि जर एखाद्याच्या तोंडाला काळं फासायचं असेल तर आपले दोन्ही हात आपल्याला आधी भरून घ्यावे लागतात. अशा प्रकारे जशी आपली प्रवृत्ती असते तशा प्रकारचे फळ आपल्याला भोगावे लागतात. म्हणून मानवाने नेहमी स्वच्छ सरळ मार्गाचा अवलंब करावा, मनामध्ये छल व कपटभाव ठेवू नये. उत्तम आर्जव धर्म हा तिसऱ्या स्थानावर का बरं असेल का तर कारण पहिला धर्म असतो क्षमा. ज्यावेळी माणूस राग सोडतो आणि क्षमा धारण करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये निर्माण होते ती म्हणजे विनम्रता, म्हणजेच दुसरा धर्म उत्तम मार्दव धर्म. आणि जेव्हा मानवामध्ये विनम्रता येते त्यानंतरच तो काय करतो, सरळ मार्गाने व सरळ मनाने कार्य करण्याचा प्रयत्न करतो. रुजुर्भावा आर्जवम याचा अर्थ असा की रुजू म्हणजे साधा आणि सरळ, आर्जव म्हणजे साधेपणाने व सरळ मार्गाने कार्य करणे. मनामध्ये छल व कपटभाव ठेवू नये. मोह व माया यामध्ये अडकून राहणारा जीव कर्माने बांधून घेतला जातो आणि त्याला त्याच्या कर्माची फळे भोगावी लागतात. आचार्य उमास्वामी म्हणतात की माया तैर्योत्रस्य या ओळीचा अर्थ असा, आर्जव धर्म आपल्याला इच्छांचा त्याग करायला शिकवतो. मोह माया यासारख्या कठीण मार्गापासून आपल्याला साध्या व सरळ मार्गाकडे खेचून आणतो. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या उक्तीप्रमाणे मानवाचं वर्तन असलं पाहिजे. मनात विचार वेगळे, बोलण्यात काहीतरी वेगळं आणि कृतीतून काहीतरी निराळच असं असता कामा नये, असा संदेश उत्तम आर्जव धर्म आपल्याला देतो. नेहमी प्रामाणिकपणे कार्य करावे, इतरांना त्रास देऊ नये, जसे मनात विचार असतील तसे स्पष्ट बोलावे, तसे स्पष्ट कार्य करावे. मानव धर्मामध्ये वागण्यात, बोलण्यात, विचारात व कृतीत छल व कपट भाव असू नये. जर आपण एखाद्या व्यक्तीच्या सानिध्यात राहिलं, त्याच्या सोबत राहिलं तरच त्या माणसाचा जो खरा स्वभाव असतो तो आपल्याला समजतो. बाहेरून कोण कसा आहे, त्याच्या मनामध्ये काय चाललंय आपल्याला कळत नाही. त्यानंतर उत्तम आर्जव धर्म हा मानवाला व त्याच्या मनाला स्थिर ठेवण्याचे कार्य करतो. पाप नष्ट करणारा असा हा आजचा धर्म म्हणजेच उत्तम आर्जव धर्म. जहां पर कुटिल परिणाम का त्याग किया जाता है वहां उत्तम आर्जव धर्म प्रकट होता है. ज्या वेळेस आपण आपल्या मनातील कपट भाव काढून टाकतो, त्यांचा त्याग करतो, त्याच वेळेला आर्जव धर्म आपल्यामध्ये आला असं आपण त्याला समजतो. उत्तम आर्जव धर्म म्हणजे थोडक्यात काय तर आपल्या मोबाईलमध्ये अँटीव्हायरस असतो, माहिती का तुम्हाला? अँटीव्हायरस कशासाठी असतो रे मोबाईलमध्ये? मोबाईल आपला डॅमेज होऊ नये, हँग होऊ नये, मोबाईलमध्ये कुठलेही इतर व्हायरस शिरू नयेत म्हणून अँटीव्हायरस असतो की नाही. तसा हा उत्तम आर्जव धर्म म्हणजे आपल्या आयुष्यातला काय आहे, अँटीव्हायरस आहे. तो काय करतो, बाहेरून येणारे जे विचार आहेत, छलाचे विचार असतील, कपट भाव असतील, त्यापासून आपलं संरक्षण करतो. व आपला जरी स्वभाव तसा नसेल, म्हणजे छल कपट करण्याच्या हेतूने जरी आपण वागत नसलो, जरी अनावधानाने जर आपण तसा वागण्याचा जरी प्रयत्न केला तरी उत्तम आर्जव धर्म आपल्याला त्याच्यापासून थांबवतो आणि आपल्या स्वभावानुसारच कार्य करायला आपल्याला भाग पडतो. उत्तम आर्जव धर्म जाणून घेण्यासाठी अजून एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. लंडनमध्ये शेक्सपियरांचं नाटक चालू असतं. शेक्सपियर माहिती असतील तुम्हाला, नाटककार होते. त्यांचं नाटक चालू असतं आणि एक महाराज असतात, साधू महाराज. त्यांना ते नाटक बघायची खूप इच्छा होते. त्यांना असं वाटतं की जावं आणि अगदी प्रसिद्ध असं ते नाटक असतं. मग त्यांची इच्छा होती की आपण हे जावं आणि नाटक पाहावं. पण त्यांना असा विचार येतो की मी कसं जाणार बघायला. त्यांचं स्वतःचं मन त्यांना खात असतं. का? कारण 1-2 महिन्यापूर्वी त्यांनी स्वतःच्या प्रवचनामध्ये, स्वतःच्या भाषणामध्ये काय सांगितलेलं असतं की जे नाटक बघायला लोक जातात ती चांगली नसतात, वाईट असतात,
अशी बरीचशी नावं त्यांनी त्या लोकांना ठेवलेली असतात. कोणाला ठेवलेली असतात नावं? नाटक पाहणाऱ्यांना. मग आता ह्यांची इच्छा काय झाली? नाटक पाहायची. मग ते जाऊ शकतील का नाटक पाहायला? नाही. त्यांचं स्वतःचं मन त्यांना खायला लागतं की मी नाटक पाहणाऱ्यांना आतापर्यंत नावं ठेवत आलोय, मग मी आत्ता कसं नाटक बघायला जाऊ शकणार आहे? तरी पण त्यांची इच्छा इतकी बळकट होते. मग ते काय करतात, तिथे असलेल्या त्या थिएटरच्या मॅनेजरला एक पत्र लिहितात आणि त्या मॅनेजरला विचारतात की तुमच्या थिएटरमध्ये अशी जर एखादी सोय असेल की जिथे मी चोर मार्गाने येऊन बसून नाटक पाहू शकतो, पण बसलेल्या प्रेक्षकांमधील एकही माणसाने मला पाहता कामा नये, अशी जर एखादी जागा असेल तर मला सांगा. मॅनेजर त्यांचं पत्र वाचतो आणि मॅनेजर उत्तर लिहून परत त्या महाराजांना पाठवतो. मॅनेजरांचं उत्तर असं असतं, हो, आमच्या थिएटरमध्ये एक अशी चोर जागा आहे, अशी एक मागून दरवाजा आहे की तिथून तुम्ही आतमध्ये प्रवेश करू शकताय, बसू शकताय, नाटक बघू शकताय, एकही प्रेक्षक तुम्हाला पाहणार नाही, पण परमात्मा तुम्हाला पाहणार नाही अशी कोणतीही जागा आमच्या थिएटरमध्ये नाहीये. ह्याच्यावरून कळलं का रे काय असतो अर्थ ह्या स्टोरीचा, तात्पर्य? भले आपण एखाद्याला फसवू, पण परमात्म्याला आपण फसवू शकत नाही. मांजराला वाटतं आपण डोळे मिटून दूध पिलं की कोणी आपल्याला बघत नाही, पण डोळे तिचे स्वतःचे मिटलेले असतात, बघणाऱ्यांचे मिटलेले असतात का? नो. ज्या वेळेला माणूस छल कपट करतो, एखाद्याबद्दल वाईट काम करतो, त्यावेळेला त्याच्या कर्माची फळं त्याला भोगावीच लागतात. आर्जव तुझ्या परिणामांची माया शल्य जिथे नवसे, मन वच तनुची सरल सत्यता आर्जव भाव तिथेच वसे. कुटिलपणाची कपटरीती ही अंती घातक होत असे, जसे करावे तसे भरावे हाच न्याय की जगी असे. आर्जव जेथे तेथे अहिंसा शुद्ध भावना आत्म्याची, सुखमय मंगलकारक विजयी वाणी वीर जिनेशाची. वंदे श्री जिनम, वंदे श्री जिनम. धन्यवाद.